खरं तर सध्या जगभरामध्ये आखाती देशातील जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा परिणाम म्हणून आपल्या भारत देशामध्ये विशेष करून आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील इंधन तुटवडा अर्थात आपण गॅस तुटवडा समजला जातो. त्यानुसार उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या बातम्या पसरत आहेत की तुटवडा आहे, इंधन कमी पडतंय किंवा आपल्याकडे जो साठा आहे गॅसचा तो कमी पडतोय. अशातच आपण पाहतोय राजगुरुनगर आणि राजगुरुनगर परिसरात ज्या एजन्सी आहेत अर्थात गॅस पुरवठा करणाऱ्या त्या सगळ्या एजन्सीच्या बाहेर गर्दी रांगा आपल्याला पाहायला मिळतात. नेमकी वस्तुस्थिती काय आहे, नेमकी परिस्थिती काय आहे, तुटवडा आहे का, परिस्थिती व्यवस्थित आहे. कालच आपण आदरणीय तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून अशी बातमी पुढे आली की कुठल्याही प्रकारची कमतरता गॅस सिलेंडरमध्ये नाही. आणि मग नेमकी गर्दी कशासाठी आहे त्या संदर्भात आपण आता एजन्सीकडे आलेलो आहे. अर्थातच आनंद HP गॅस एजन्सी हे डोळस या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. मला सांगा काय परिस्थिती आहे, एवढी गर्दी आज बाहेर पाहायला मिळते आणि एकूणच पाहता लोक भयभीत झालेत की आपल्याला 45 दिवस गॅस सिलेंडर मिळणार नाही. अक्षरशः घरगुती गॅस सिलेंडर असेल किंवा व्यावसायिक असेल या सगळ्या गोष्टी त्यावर अवलंबून असणार आहेत. आणि एकूणच ही युद्ध परिस्थितीमध्ये आपल्या देशात आणि आपल्या राज्यात त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गॅसचा तुटवडा आहे का, गॅस पुरेपूर सगळ्यांना उपलब्ध आहे, काय सांगा? एकंदरीमध्ये परिस्थिती पाहता आपल्या देशामध्ये पूर्ण देशामध्ये कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई ही अजिबात नाहीये. इव्हन आज नाही तर इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये, मग तो 4 महिन्यांचा असेल, 6 महिन्यांचा असेल, 2 वर्षांचा असेल, आपण भारत सरकारने त्या बाबतीत सगळं इनिशियल जे नियोजन करायचं असतं ते करून ठेवलेले आहे. त्यानुसारचे जे निर्देश आहेत आपले माननीय पेट्रोलियम मिनिस्ट्री श्री हरदीप पुरी सिंग यांनी संसदेमध्ये सुद्धा तसं त्यांनी डिक्लेअर केलेले. आपल्याकडे भारताला पुरेपूर इंधन साठा क्रूड ऑइलचा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. प्रॉब्लेम काय झालेला आहे, ह्याच्या प्रत्येक तुमच्या प्रश्नानुसार प्रत्येक एजन्सीच्या समोर, खेड तालुक्यातलं जर उदाहरण घ्या, इव्हन पूर्ण भारताचं जरी उदाहरण घेतलं तर गॅस एजन्सीच्या समोर लोक एक पॅनिक झालेले आहे. सोशल मीडियाच्या काही चुकीच्या ऍडव्हर्टायझिंगमुळे म्हणा किंवा चुकीच्या बातम्यांमुळे म्हणा, तर लोकांनी अनवॉन्टेड तर रश करायचा प्रयत्न केलेला आहे. लोकांना आज गॅसशिवाय दुसरा इंधनाचा पर्याय उपलब्ध नाहीये. तर लोकांना असं वाटतं की मला गॅस सिलेंडर मिळेल की नाही मिळेल, त्या दृष्टीने पॅनिक होऊन लोकांनी ते एक्स्ट्रा बुकिंग आणि ती अनवॉन्टेड गर्दी आणि रश प्रत्येक एजन्सी समोर, आपला खेड तालुका असू द्यात किंवा भारतातल्या इतर कुठल्याही ठिकाणी हीच परिस्थिती चालू आहे त्याची. खरं तर आपण पाहतोय तुम्ही बुकिंग करताय, ऑनलाईन बुकिंग आहे किंवा या ठिकाणी जागेवर सिलेंडर देतात, ते कशा पद्धतीनेच तुमचं बुकिंग चालू आहे सध्या? सेंट्रल गव्हर्नमेंटची जी पेट्रोलियम मिनिस्ट्री आहे त्यांनी आता आपल्याला क्लिअर कट निर्देश दिलेले आहेत. भारतामध्ये एस्मा कायदा लागू केलेला आहे. तो 1955चा एस्मा कायदा सांगतो की कुणीही त्याचा साठेबाजार करू नये, त्याचा जास्त स्टॉक करू नये. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट पेट्रोलियम मिनिस्ट्रीने आता हे नियम आणलेत की आपल्याला 45 दिवसाचं दुर्गम ग्रामीण भागामध्ये केलंय, शहरीमध्ये त्यांनी 25 दिवसाचं केलेलं आहे आणि अर्बन भागामध्ये त्यांनी 30 दिवसांचं बुकिंगचं एक लिमिटेशन्स केलेले आहेत. त्यानंतर सिस्टम तुमचं बुकिंग ऍक्सेप्ट करणार आहे आणि बाय सिस्टम तुम्हाला घरी पहिला जसा ऍज इट इज तुम्हाला होम डिलिव्हरी मिळत होती तसाच सिलेंडर मिळणार आहे. त्यामुळं ग्राहकांनी, नागरिकांनी कुठल्याही प्रकारे भीती करायची नाहीये, घाबरायचं कुठल्याही प्रकारचं कारण नाहीये. गॅसचा जो स्टॉक आहे, साठा आहे, भरपूर प्रमाणामध्ये कंपनीमध्ये उपलब्ध आहे, आमच्या स्वतःच्या गोडाऊनमध्ये उपलब्ध आहेत. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक आमचा जो गॅस वितरक बंधू आहे त्याच्याकडे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये गॅसचा साठा उपलब्ध आहे. ग्राहकांनी थोडंसं संयम करून घरीच थांबून बुकिंग करून त्यांच्या गव्हर्नमेंटने ज्या अटी आणि नियम दिलेत त्याच्यानुसार प्रत्येक ग्राहकाला गॅस सिलेंडर हा घरपोच मिळणार आहे. त्यासाठी गाडीवर सिलेंडर बांधून, एजन्सीमध्ये गर्दी करून, आमच्या कामांमध्ये डिस्टर्ब करून कृपा करून तसं करू नये असं मी ग्राहकांना माझ्या वतीने आवाहन करतो. खरं तर एका बाजूला तुम्ही सांगताय आपल्याकडं इंधन साठा देशाकडे किंवा राज्याकडे भरपूर प्रमाणात आहे, एका बाजूला सांगताय की 45 दिवसाचा, 30 दिवसाचा, 25 दिवसाचा कालावधी दिला जातोय. यापूर्वी साठा भरपूर होता, यापूर्वी परंतु तीच परिस्थिती असायची, पण त्यावेळेस काही बंधनं नव्हती. मग आजच नेमकी बंधनं का? काय झालेलं आहे, युद्धजन्य स्थितीमुळं आखाती देशांमध्ये भविष्यामध्ये येत्या 2, 4, 6 महिन्यामध्ये काय परिस्थिती होईल हे आपल्याला सांगता येत नाहीये. आपला जो समुद्री मार्ग होता तो इराणच्या एरियामधनं येतो. उद्या जर इराणने तिकडे जर काही रिस्ट्रिक्शन्स आणले, इंधन साठा भरपूर आहे आपल्याकडं, आपल्याला तो वर्षभरही पुरू शकतो. जसं की एखाद्या वर्षी आपल्याकडे पाऊस कमी होतो, धरणात पाण्याचा साठा कमी असतो, तर आपल्याला पाणी कपात करावी लागते.
त्या प्रकारची ही कपात चालू आहे आता. याचा अर्थ असा बिलकुल नाहीये की आपल्याकडं संपलाय स्टॉक किंवा संपणार आहे. जो गॅसचा साठा आहे तो आपल्याला जपून वापरायचा आहे. इव्हन सामान्य ग्राहकांनी सुद्धा आता काय करायला हवं की आपला जो गॅस आहे हा जपून वापरायला हवा. पूर्वी आपण जसं बिंदास वापरायचो तसा न वापरता गॅस जपून वापरावा, असा आमच्या एजन्सीतर्फे किंवा पेट्रोलियम मिनिस्ट्रीकडनं आम्ही ग्राहकांना ही एक विनंती करतोय की जपून आपण इंधन हे शेवटी प्रत्येक देशाचं शक्ती असते. हे फ्युएल सेव्ह नेशन, ते आपण पूर्वी पण पहिल्यापासून जी आपली स्लोगन आहे आपल्या देशाची, इव्हन प्रत्येक देशाची असायला हवी ती, त्याप्रमाणे प्रत्येक ग्राहकाने आपला गॅस इंधन जपून वापरावं. त्याचा कुठल्याही प्रकारचा चुकीचा वापर करू नये. कोणी हॉटेल असेल, वडापाव गाडी असेल किंवा कुठे असेल, किती पैसे देत असेल तर कधीही तो देऊ नये. कारण आपल्या कुटुंबाची प्रायोरिटी ही पहिलं आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यानंतर दुसरं. देश आपलं कर्तव्य निभावतोय त्याप्रमाणे आपणही स्वतःने आपल्या कुटुंबासाठी ते कर्तव्य निभावायला पाहिजे. गॅस हा जपून वापरायला हवा, कारण आता ते 45 दिवसाचं गव्हर्नमेंटने हे आणलेलं आहे त्याच्यावर. खरं तर एका बाजूला आपण ऐकतोय की गव्हर्नमेंटने 45 दिवसाचा जो कालावधी दिला आहे. एका बाजूला ग्राहक दोन प्रकारचे आहेत, काही इंडस्ट्रीजचे असतील किंवा काही घरगुती असतील किंवा काही उद्योग व्यवसाय, हॉटेल व्यावसायिक असतील. मग आता हे रिस्ट्रिक्शन ज्या टाकल्यात तर ते जे तुमचे व्यापार करणारे आहेत किंवा व्यावसायिक हॉटेलवाले आहेत, मग त्यांना जर मिळाला नाही तर तो बोजा घरगुती गॅसवर येऊन कुठेतरी अनधिकृतरित्या त्याचं वाटप होईल असं तुम्हाला वाटत नाही? 100% तसं होणार नाहीये. कालच माननीय हरदीप सिंग पुरी यांनी संसदेमध्ये जाहीर केलेलं आहे. मला तर असं वाटतं की आज किंवा फार फार तर उद्या स्टेप बाय स्टेप ते व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्याला सुरुवात करणार आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी प्रायोरिटीज दिलेल्या आहेत. हॉस्पिटल्स, शाळा, मेस, हॉटेल्स यांना आपल्याला व्यावसायिक गॅसचा पुरवठा हा स्टेप बाय स्टेप चालू होणार आहे. इंडस्ट्रीचं काय करतील नक्की माहीत नाही, पण हॉस्पिटल्स, शाळा आणि वृद्धाश्रम असतील किंवा कंपन्याच्या मेस असतील आणि हॉटेल्स असतील की जे तेही क्षेत्र अत्यावश्यक मध्येच येतात किंवा प्रत्यक्ष नागरिक सेवेच्या येतात, याच्यामध्ये ते येतात. तर 100% मला असं वाटतं उद्यापासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा हा सुरू होईल आणि त्यानंतर मला असं वाटतं की ओव्हरऑल सर्व परिस्थिती सुरळीत होऊन जाईल. त्यासाठी सामान्य नागरिकांनी पॅनिक व्हायची काही आवश्यकता येत नाहीये. इव्हन आपल्या तालुक्याचे माननीय तहसीलदार खेड यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की पब्लिकनी कुठल्याही प्रकारे पॅनिक न होता व्यवस्थित सरकारच्या निर्देशानुसार बुकिंग करावं, त्यांच्या नियमाचं पालन करावं. आम्ही वितरक म्हणून आमची कर्तव्य पार पाडत आहोत, घरपोच सेवा देत आहोत. तर घाई गडबड आणि पॅनिक न होता ऑफिसला, गोडाऊनला किंवा कोणाकडनं 2 रुपये कुठल्याही दलालाकडनं, एजंटकडनं 2 रुपये जास्त देऊन सिलेंडर बिलकुल घेऊ नये. खरं तर या ठिकाणी आपण ऐकलंय की एकूणच ही युद्धजन्य परिस्थिती असताना जे शासनाने निर्देश किंवा जे नियम अटी दिलेत त्यानुसार सिलेंडर मिळत राहणार आहे. पुरवठा कुठल्याही प्रकारचा कमी होणार नाही. उद्याच्या काळात ग्राहकांनी त्याची काळजी घ्यावी, व्यवस्थितरित्या सिलेंडर वगैरे त्याचा वापर करावा आणि एकूणच जे मनामध्ये जी शंका, कुशंका किंवा आपल्या मनात भीती, भय आहे ते सिलेंडर न मिळण्याचे ती मनातून काढून टाकावं अशी त्या ठिकाणी भावना व्यक्त करणारे आनंद एजन्सीचे, अर्थात आनंद HP एजन्सीचे आनंदभाऊ ढोळस या ठिकाणी आले. आमच्या प्रतिनिधी आणि एकूणच आमच्या माध्यमांना भेट दिल्याबद्दल तुम्हाला विशेष तुम्हाला धन्यवाद.